आपण आज संख्याज्ञान या विषयावर थोडीशी माहिती मिळवूया. आता आपण संख्या ह्या पहिलीपासनं शिकत आलेलो आहेत. या संख्यांना काय म्हणतात? नैसर्गिक संख्या. कोणत्या संख्या म्हणतात? नैसर्गिक संख्या, की ज्या आपण मोजण्यासाठी वापरतो. वस्तू मोजायच्या असतील, अंक मोजायचे असतील, खेळण्यातल्या वस्तू मोजायच्या असतील, तर आपण एक पासून सुरुवात करतो. 1 2 3 4 अशा. मग यांनाच काय म्हणतात? नैसर्गिक संख्या, किंवा यालाच दुसरं नाव काय आहे? मोज संख्या. काय नाव आहे? मोज संख्या. आणि ह्या 1 ते 100 वर प्रश्न आपल्याला विचारले जातात. 1 ते 100 वर प्रत्येक स्पर्धा परीक्षा घ्या तुम्ही, कोणतीही, अगदी MPSC UPSC मध्ये सुद्धा या 1 ते 100 वर किंवा या संख्यावर प्रश्न विचारलेले असतात. आता तुम्ही म्हणाले हे 1 ते 100 आपण पहिलीपासून शिकत आलोय, आता याच्यावर काय प्रश्न विचारणार? बघा, आता संख्या आणि अंक या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आता 1 ते 9 पर्यंत काय येतं? अंक येतो. अंक आणि संख्या. अंक आणि संख्या. आपण अंकाला संख्या म्हणू शकतो, पण संख्येला अंक म्हणू शकत नाही. आता 1 ते 100 मध्ये किती अंक आहेत पहा? हे 9 अंक आहेत. अंक म्हणजे काय? सुट्टे, मोकळे, एकटे येणारे. आता एकटे येणारे कोणते आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. हे काय झाले? अंक झाले. यालाच काय म्हणतात? एक अंकी संख्या. यालाच काय म्हणतात? एक अंकी संख्या. मग 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या किती येतं? 9 आहेत. आता तुम्ही म्हणाल 10. 10 हा एक अंक आहे का? नाही. इथं जोडून 2 अंक आलेत पहा, 1 आणि 0. 1 आणि 0. मग 1 ते 9 पर्यंतचे जे अंक आहेत त्यालाच काय म्हणतात? एक अंकी संख्या. काय म्हणतात? एक अंकी संख्या. मग एक अंकी संख्या किती येतं? 9 येतं. 1 पासून 9 पर्यंतचे अंक. एक अंकी संख्या किती येतं? 1 पासून 9 पर्यंतचे अंक. मग आता यामध्ये तुम्ही पहा, सगळ्यात लहान अंक कोणता झाला? मग एक अंकी सगळ्यात लहान अंक कोणता झाला? 1. आणि एक अंकी सगळ्यात मोठा अंक कोणता झाला? 9. एक अंकी सगळ्यात लहान अंक कोणता झाला? 1. आणि एक अंकी सगळ्यात मोठा अंक कोणता झाला? 9. बघा, एक अंकी सगळ्यात लहान अंक कोणता झाला पहा? लहान अंक 1. आणि सगळ्यात मोठा अंक किती झाला? 9. मग आता याच्यावर प्रश्न कसे विचारले जातात पहा? यावर प्रश्न कसे विचारले जातात पहा? एक अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून एक अंकी सर्वात लहान संख्या वजा केल्यास किती उत्तर येईल? किंवा एक अंकी मोठ्यात मोठी संख्या व लहानात लहान संख्या यातील फरक किती? खूप सोपं आहे, पण हे शब्द असे अवजड वाटतात आणि माहिती नसल्यामुळं गोंधळ होतो पहा. मग सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? एक अंकी 9. आणि सगळ्यात लहान किती आहे? 1. आता दोन्हीतला फरक काढायचा म्हणजे काय करायची? वजाबाकी करायची. 9 वजा 1 किती येईल? 8. किती येईल? 8. म्हणजे एक अंकी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यातील फरक किती आला? 8 आला पहा. म्हणजे अशा पद्धतीचे सुद्धा प्रश्न यावर येऊ शकतात. मग आता इथं 10 आहे. 10 आहे, किती अंकी संख्या झाली? 2 अंकी संख्या झाली. किती अंकी संख्या झाली? 2 अंकी संख्या झाली पहा. मग सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती झाली? 10. सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती झाली? 10. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती झाली? 99. सर्वात लहान 2 अंकी संख्या किती झाली? 10. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या किती झाली? 99. मग आता 2 अंकी संख्या, एकूण 2 अंकी संख्या किती असतील रे? पहा, एकूण 2 अंकी संख्या किती असतील पहा. आता 10 20 30 40 50 60 70 80. हे 9 89 आणि हे 90. म्हणजे एकूण 2 अंकी संख्या किती झाल्या? किती झाल्या? 90. पहा, एक अंकी संख्या किती येतं? 9.
2 अंकी किती झाल्या? 90 झाले. यात सुद्धा तसंच आहे. सर्वात लहान 2 अंकी संख्या कोणती आहे? 10. आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या किती आहे? 99. आता 99 मध्ये जर 1 मिळवला तर 3 अंकी संख्या मिळते. पहा, ही 3 अंकी संख्या आहे 100. मग आता याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. पहा की 1 ते 50 मध्ये किती 2 अंकी संख्या आल्या? 1 ते 50 मध्ये किती 2 अंकी संख्या आल्यात? पहा, 10, 20, 30, 40 आणि ही एक 41. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहा, किंवा सर्वात मोठी 2 अंकी संख्या आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या यांची बेरीज किती? 99 अधिक 10 किती झाले? 109. किंवा सर्वात मोठी 2 अंकी संख्या आणि सर्वात लहान 2 अंकी संख्या यातील फरक किती? 99 मधून 10 वजा केले तर किती येणार? 89 येणार. म्हणजे अशा प्रकारचे 1 ते 100 वर सुद्धा खूप प्रश्न विचारले जातात. पहा, आता आज आपण काय पाहिलंय की अंक आणि संख्या. अंक म्हणजे जो सुट्टा एकटा मोकळा असतो शिकलो आपण. 1 ते 100 संख्या, या 1 ते 100 मध्ये येणाऱ्या एकांकी संख्या, मोठ्यात मोठी एकांकी संख्या, लहानात लहान एकांकी संख्या, त्यानंतर 2 अंकी संख्या किती, त्यामधील मोठ्यात मोठी 2 अंकी संख्या कोणती, लहानात लहान 2 अंकी संख्या कोणती. आता 1 ते 100 ह्या ज्या संख्या आहेत यालाच नैसर्गिक संख्या सुद्धा म्हणतात. पहिली नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येते. पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. पहिली नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1. पण शेवटची नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येते का? नाही, कारण नैसर्गिक संख्या किती आहेत? अनंत आहेत. किती आहेत? अनंत आहेत. पहिली नैसर्गिक संख्या आपण सांगू शकतो 1, पण शेवटची नैसर्गिक संख्या आपल्याला सांगता येत नाही. जसं आकाशातल्या चांदण्या आपण मोजायला जातो, एखादी सुरुवातीची चांदणी आली की ते आपण मोजतो, पण नंतर नंतर आपल्याला चांदण्या मोजायला अवघड होऊन जातं. तशाच पद्धतीचं आहे की नैसर्गिक संख्या, पहिली नैसर्गिक संख्या सांगता येते पण शेवटची सांगता येत नाही, कारण संख्या या काय आहेत? अनंत आहेत. पहा, आता आपण बघितलं की अंक म्हणजे सुट्टे येणारे आणि संख्या म्हणजे काय? की सोबत येणारे अंक. मग 2 अंकी संख्या कुठून सुरू होतात? 10 पासून. 10 पासून 99 पर्यंतच्या संख्या. आलंय लक्षात? आजचा तुम्हाला व्हिडिओ आवडला का? 1 ते 100 या संख्येवरचा आवडला असेल तर नक्कीच याचा पाटीवर 1 ते 100 अंक काढा. त्यांच्यावर आतापर्यंत आपण घेतलेले प्रश्न स्वतःहून अभ्यास करून बघा, सराव करा, तरच तुम्हाला यावरचे प्रश्न सोडवता येतील. व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला